नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहेत तो ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला मागच्या पार्टमध्ये आपण अपलोड करून झालेला आहे. जे आपण अपलोड केलं होतं कशावर, इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल कसे फाइंड करायचे हे तुम्हाला मी प्रॉपर दाखवून दिलं होतं. जर तुम्हाला यात काही शंका असेल, जर काही अडचण वाटत असेल, तुम्ही मागे चेक करा, तो पार्ट बघून घ्या. मग आपण हा पार्ट आता स्टार्ट करतोय. आजच्या पार्टमध्ये काय बघायचंय बघा, तर आपल्याला रेट मेजरची प्रॉब्लेम बघायची. बघा, रेट मेजर किंवा अजून बघा कशाचा कोणत्याही गोष्टीचा बघा रेट असतो. जो रेट आहे एखादा कोणताही आपण एक्झाम्पल घ्या, कशाचाही असेल तर प्रत्येकाचा मेजरिंग रेट असतो. तुम्ही साधा पाण्यामध्ये दगड जरी टाकला एखादा, तर ते काय होतं, एक वेव तयार करतात, एक सर्क्युलर वेव तयार करतात. आणि ती वेव बघा कंटिन्युअसली इन्क्रीज वाढत जाते. तो काय होते, गोल मोठा होत जातोय. म्हणजेच ती सर्क्युलर वेव वाढत जाते, म्हणजेच काय, त्याची रेडियस वाढत जाते. रेडियस वाढत जाते म्हणजे त्याला आपण म्हणतो बघा इन्क्रीजिंग रेट ऑफ रेडियस, इट मीन्स dr/dt. त्यानंतर त्याचं जसे रेडियस वाढत जाईल तसं सरफेस एरिया पण वाढत जातो, म्हणजे एरिया पण वाढत जातो सर्कलचा. दॅट इज एरियाचा रेट म्हणजे dA/dt. अजून एखाद्या आता दुसरं स्पेरिकलचे शेप असतं बघा, स्पेरिकल बलून म्हणू आपण. स्पेरिकल बलून मध्ये तुम्ही काय करता, जेव्हा हवा भरताय तेव्हा त्याचा काय होतो, एरिया सरफेस एरिया वाढत जातो. सरफेस एरिया वाढत जातो, दॅट इज dA/dt एरियाचा रेट. त्याचं ऑब्विसली एरियाचा रेट एरिया वाढतोय म्हणजे तुमचा व्हॉल्यूम पण वाढतोय. दॅट इज व्हॉल्यूमचा रेट म्हणजे काय रे, dV/dt. हे रेट आहे. रेट दोन प्रकारचे, एक इन्क्रीजिंग रेट, एक डिक्रीजिंग रेट. तर हे इन्क्रीजिंग रेट असतात नेहमी पॉझिटिव्ह. डिक्रीजिंग रेट काय असतात, तर डिक्रीजिंग रेट जेव्हा घ्याल तेव्हा तो जो फुगवलेला बलून आहे त्याची हवा पुन्हा सोडून द्यायला सुरुवात केली तर ते काय होईल, तुझ्या बलूनचा जो सरफेस एरिया आहे तो कमी होत जाईल. म्हणजेच ऑब्विसली त्याचा एरिया व्हॉल्यूम पण डिक्रीज होत जाईल. मग लक्षात घ्या, जेव्हा तुमचा डिक्रीजिंग रेट असेल तर तेव्हा तुम्हाला व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यावी लागेल. म्हणजे बघा, रेडियसचा जर रेडियस जर वाढत असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू दॅट इज इन्क्रीजिंग रेट. आणि जर व्हॅल्यू तुमचा रेडियस कमी होत असेल तर दॅट इज निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यावी लागेल. तुम्हाला डिक्रीज उल्लेख झाला पाहिजे. काय पाहिजे, डिक्रीजिंग रेट. तर असे हे दोन रेट आहे, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग. त्यानंतर अजून एक पार्ट असतो बघा तुमचा, जो डिस्प्लेसमेंट नावाचा. बघा, डिस्प्लेसमेंट जे फिजिक्सचे तुमचे थोडेसे काय कन्सेप्ट आहेत, डिस्प्लेसमेंट. त्यानंतर अजून एक असतो बघा व्हेलॉसिटी. त्यानंतर एक ऍक्सलरेशन. तर हे काय आहे त्याचे पटकन फॉर्म्युले सांगूया. खूप असं डीप आपल्याला शिकायचं नाही आहे, याचे फक्त फॉर्म्युलेज तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय S इज इक्वल टू f(t). तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं फंक्शन दिलं जाईल जे टीच्या फॉर्ममध्ये असेल. त्यानंतर व्हेलॉसिटी जर फाइंड करायची असेल तर सिम्पली रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, इट मीन्स ds/dt. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं तुम्ही काय घेताय, डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टायमिंग सोबत, तर तुम्हाला व्हेलॉसिटी निघेल. त्यानंतर ऍक्सलरेशन काढताना ऍक्सलरेशन इज डिनोटेड बाय a इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, इट मीन्स ऍक्सलरेशन. बस हे आपलं, याने ऍक्सलरेशन निघून येईल, याने आपलं तुमचा व्हेलॉसिटी निघेल, याने तुमचा डिस्प्लेसमेंट निघेल. आपण एक काम करू, आता हे सगळे रेट मेजरचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर एक मी तुमच्यावर प्रॉब्लेम मांडतो, एक कन्सेप्ट क्लिअर करत जाऊया. तर चला आपण आपण सध्या लगेच करूया की याचे प्रॉब्लेम्स मांडतो, नंतर रेट मेजरचे याचे वर्ड प्रॉब्लेम मांडूया. तर चला आपण पुढे एक प्रॉब्लेम बघत जाऊया. बघा, आपल्यासमोर मी प्रॉब्लेम ठेवलाय पहिला, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशनचा. काय प्रॉब्लेम आहे बघा, तर डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट टाइम t इज गिवन बाय डिस्प्लेसमेंट S चं फंक्शन दिलेलं आहे. मग स्टार्ट करा. डायरेक्ट गिवन काय दिलेलं आहे आपलं, S इज इक्वल टू डिस्प्लेसमेंटचं फंक्शन आहे 2t³ - 5t² + 4t - 3. हे आपलं फंक्शन झालं. याचं डिफरन्शिएशन घ्या, कारण तुम्हाला फाइंड बघा ऍक्सलरेशन बद्दल बोललं गेलंय, याचा अर्थ दोनदा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. पहिलं डिफरन्शिएशन घेतलं आपण विथ रिस्पेक्ट टू टी सोबत, तर डिस्प्लेसमेंट यसचं डेरिव्हेटिव्ह बघा ds/dt. 2t³ डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे आला, पॉवर 3 to the 6t² मायनस 5t² डेरिव्हेटिव्ह 2 पुढे आला, 2 5 10t, आणि 4tचं डेरिव्हेटिव्ह 4 येईल, आणि -3चं डेरिव्हेटिव्ह 0 का कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर ही जी व्हॅल्यू मिळाली ही कशाची व्हॅल्यू असते, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असते. आता त्याचं पुन्हा एकदा डिफरन्शिएशन घ्या म्हणजे आपण ऍक्सलरेशन मिळेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे dV/dt
इज इक्वल टू 60 स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह बघा, पॉवर पुढे 2 6 जा 12t, 10tचं डेरिव्हेटिव्ह येणार बघा 10, 4चं 0 कॉन्स्टंट आहे. आणि ही जी व्हेलॉसिटी डेरिव्हेटिव्ह घेतलं तुम्ही तर ही व्हॅल्यू झाली ॲक्सेलरेशनची. अशा प्रकारे तुमच्या समोर 3 व्हॅल्यू आहेत, एक डिस्प्लेसमेंट ची व्हॅल्यू, एक व्हेलॉसिटीचं व्हॅल्यू आहे आणि ॲक्सेलरेशनची आहे. आता तुम्हाला परफेक्ट आणि टायमिंगला ॲक्सेलरेशन दिलंय बघा, की ॲक्सेलरेशन त्यांचं म्हणणं किती आहे बघा, 14 फूट पर स्क्वेअर सेकंद आहे. तर ही ॲक्सेलरेशन कधी पूर्ण असेल ते टायमिंग विचारलंय, कोणत्या टायमिंगला व्हॅल्यू ही असेल. मग मी इथं डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो, व्हेन ए इज इक्वल टू किती दिलं त्यांनी ऑलरेडी आपल्याला 14. ए जर 14 असेल तर टी काय तिथे टाका व्हॅल्यू. एला मी 14 रिप्लेस केला तर व्हॅल्यू बघा काय मिळते आपल्याला, इथे टाकूया ए ची व्हॅल्यू 14 इज इक्वल टू 12t मायनस 10. इथून टायमिंग निघून जाईल, -10 लेफ्टला आला, 14 + 10 इज इक्वल टू 12t. 14 + 10 ॲडिशन केले आपण तर आन्सर मिळेल 24 इज इक्वल टू 12t. आणि 12 मल्टिप्लाय इथे डिवाइडला आला तर 12 2 जा 24, 2चा भाग गेला म्हणजे टायमिंग आहे 2. जेव्हा टायमिंग किती 2 सेकंद असेल तेव्हाच ॲक्सेलरेशन किती 14 असेल. याचा मिनिंग हा झाला. तर ही पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला बघा. काय विचारलं होतं, फाइंड द टाइम व्हेन द ॲक्सेलरेशन इज 14. तर मग टायमिंग तर निघाला, पण या टायमिंगलाच त्यांचं म्हणणं काय बघा, देन द व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट दोन्ही विचारलं गेलंय. पण टाकूया मग काय म्हणू, व्हेन टायमिंग t इज इक्वल टू 2, जेव्हा t 2 असेल तर तेव्हा तुमची व्हेलॉसिटी किती आहे, तर v ची v मध्ये व्हॅल्यूज टाका. v इज इक्वल टू 6t स्क्वेअर, t चा स्क्वेअर पण t 2 आहे तर 2 जर टाकला तर 2 चा स्क्वेअर 4 मायनस 10 इंटू t ची व्हॅल्यू 2 टाकतोय आपण, 10 इंटू 2 प्लस 4, कॅल्क्युलेशन करा, 6 4 जा 24 मायनस 10 2 जा 20 प्लस 4, म्हणजे कॅल्क्युलेशन केला 24 मायनस 20 दॅट इज 4, 4 प्लस 4 8, म्हणजे व्हेलॉसिटी तेव्हा किती असणार आहे, 8 असणार आहे. त्या तेव्हा जेव्हा टायमिंग 2 असेल. पण त्याच टायमिंगला तुम्हाला डिस्प्लेसमेंट सुद्धा विचारलंय, मग इथं पुन्हा ते पण काढा. व्हेन टायमिंग 2 असताना तुमचं डिस्प्लेसमेंट किती येत आहे, तर एस इज इक्वल टू, एस मध्ये व्हॅल्यूज टाका 2t क्यूब, 2 इंटू टीचा क्यूब, टायमिंग किती टाकतो आपण 2, 2चा क्यूब 8 येणार. त्यानंतर मायनस 5t स्क्वेअर मायनस 5, टीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4, त्यानंतर प्लस 4 इंटू टी, 4 इंटू टायमिंग किती आपण 2 टाकतोय बघा, आणि त्यानंतर -3 आहे तसं ॲज इट इज द -3 घेऊया. ठीक आहे, तर इथे मी व्हॅल्यू मांडल्या, कॅल्क्युलेशन करून घेऊया. किती मिळालं, 2 8 जा 16, 5 4 जा 20 अँड 4 2 जा 8 -3, म्हणजे आपल्याला त्या टायमिंगचे डिस्प्लेसमेंट निघून जाईल. बघूया किती मिळालं, ते 16 + 8 दॅट इज 24 आणि -20 - 3 दॅट इज -23. मग 24 - 23 दॅट इज 1. डिस्प्लेसमेंट किती 1 मिळतोय बघा आपल्याला. म्हणजे हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंट त्या टायमिंगला, हे तुमचे काय असेल व्हेलॉसिटी त्या टायमिंगला, आणि ह्याच्या व्हॅल्यू आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. हे आपला असा क्वेश्चन होता बघा जे आपण फाइंड केलं. तर चला असे या टाईपचे कोणताही क्वेश्चन आला तुम्हाला पटापट व्हॅल्यूज फाइंड करता आल्या पाहिजे. चला अजून एक क्वेश्चन तुमच्यासमोर मांडतो म्हणजे या टाईप तुमचा क्लिअर होऊन जाईल. चला आपल्यासमोर बघा मी सेकंड प्रॉब्लेम त्याचा एक ठेवलाय पुन्हा सेम कशाचा, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचा. तर व्यवस्थित समजून घेऊया काय दिलंय बघा. अ कार इज मूव्हिंग इन सच अ वे दॅट द डिस्टन्स इट कव्हर्स इज गिवन बाय द इक्वेशन दिले बघा आपल्या डिस्प्लेसमेंटचं, एस इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t. वेन एस इन द मीटर अँड टी इज इन द सेकंड. ठीक आहे, त्यांनी डिस्टन्स जे आहे कशात सांगितलंय, मीटरमध्ये आहे आणि टायमिंग सेकंडमध्ये. व्हॉट वुड बी द व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ द कार ॲट टाइम t इज इक्वल टू 20 सेकंड. तर आपण फाइंड करूया. पहिला डिस्प्लेसमेंट दॅट इज एस, एसचे फंक्शन दिले तुम्हाला 4t स्क्वेअर प्लस 3t. सगळ्यात पहिलं याचं काय फाइंड करून घेऊया आपण, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन फाइंड करूया. मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम t सोबत. डिस्प्लेसमेंट एसचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं आपण तर ds अपॉन dt इज इक्वल टू 4t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बघा, पॉवर पुढे 2 4 जा 8t, 3tचा डेरिव्हेटिव्ह येणार 3, डेरिव्हेटिव्ह मिळाला. हे जे फाइंड केलं डिस्प्लेसमेंट एसचं डेरिव्हेटिव्ह जे फाइंड केलंय दॅट इज काय फाइंड केलं आपण, व्हेलॉसिटी मिळाली. त्यानंतर याचं काय फाइंड करायचं, ॲक्सेलरेशन. तर अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम t सोबत. मग याला पुन्हा आपण डिफरन्शिएट केलं टायमिंग सोबत, तर व्हीचं डेरिव्हेटिव्ह आलं बघा dv बाय dt आणि 8tचं डेरिव्हेटिव्ह आलं बघा 8,
आणि हे झालं तुमचं ऍक्सलरेशन. आता क्वेश्चनने काय विचारलंय ते एक एक व्हॅल्यू फाइंड करा. क्वेश्चनचं म्हणणं काय आहे की व्हॉट वुड बी द व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऑफ द कार ॲट टाइम टी 20 सेकंद. जेव्हा टायमिंग 20 सेकंद आहे तेव्हाच व्हेलॉसिटी काय. मग आपण फाइंड करूया. मग काय म्हणू आपण, व्हेलॉसिटी ॲट टाइम, व्हेलॉसिटी ऑफ अ कार ॲट टाइम टी, ॲट टाइम टी इज इक्वल टू 20 सेकंद. जेव्हा टीची व्हॅल्यू 20 सेकंद आहे तेव्हा त्या व्हेलॉसिटी किती आहे त्या कारची ती फाइंड करूया. तर बघा पहिलं मग काय, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आपलं फंक्शन होतं बघा इथे, व्ही इज इक्वल टू 8t प्लस 3 म्हणजे 8 इंटू टायमिंग किती आहे आपल्याकडे 20 आहे प्लस 3, 8 इंटू 20 160 प्लस 3 म्हणजे 163. दॅट इज द व्हेलॉसिटी. कशामध्ये आहे, मीटरमध्ये. तर व्हेलॉसिटी आली बघा 163 मीटर. या टाईपमध्ये मीटर पर सेकंद दिलेला आहे. त्यानंतर हे झालं तुमचं व्हेलॉसिटी मिळाली. त्यानंतर आता ऍक्सलरेशन सुद्धा विचारले तुम्हाला, जेव्हा टायमिंग किती होता 20 सेकंद. तर मग ते पण फाइंड करा. इथं म्हणायचं ऍक्सलरेशन ऑफ अ कार, ऍक्सलरेशन ऑफ अ कार व्हेन टी इज इक्वल टू कधी 20 सेकंद. जेव्हा टी टायमिंग 20 आहे तेव्हाचं ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन किती बघा आपल्याकडे, ए इज इक्वल टू 8 आहे. आता टायमिंग तुम्ही 20 टाकला काय नाही टाकला काही फरक पडतच नाही, कारण टी वर काही डिपेंड व्हॅल्यूच नाही आपली. म्हणजे बघा इथं टी नाहीचं ऍक्सलरेशन तुमचं 8 आहे तर 8च राहणार. दॅट इज 8 मीटर स्क्वेअर पर सेकंद. हे तुमचं काय व्हॅल्यू आली बघा. दॅट इज हे कशाची व्हॅल्यू आली बघा, ऍक्सलरेशन वेन काय टायमिंग जेव्हा 20 सेकंद असेल तेव्हाचं हे तुमचं ऍक्सलरेशन आहे. चालेल. त्यानंतर बघा असा हा क्वेश्चन होता. आता पुढचा पाठ आपण पुढे अजून एक क्वेश्चन बघूया. यावर जेवढे क्वेश्चन आहे मला मॅक्झिमम वाटतं मी तेवढे ठेवतो, जेणेकरून तुम्हाला बोर्डला कोणताही क्वेश्चन आला की यामध्ये अडचण येऊ नये. म्हणून या हिशोबाने मी सगळे काही पार्ट बनवतोय. तर एक एक पार्ट व्यवस्थित बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक याचा टॉपिक क्लिअर होईल. कारण ऍप्लिकेशनमध्ये भरपूर कन्सेप्ट आहेत, कोणता स्टडी करावा आपल्याला कळत नाहीये. म्हणून मी प्रत्येक पार्टवर प्रत्येक टॉपिकवर एक एक पार्ट बनवतोय. चालतंय. अजून मी लगेच पुढचा क्वेश्चन ठेवतो. चला तर बघा थर्ड क्वेश्चन आपल्यासमोर मी ठेवलेला आहे. काय क्वेश्चन आहे बघा, द डिस्प्लेसमेंट एस ऑफ अ मुव्हिंग पार्टिकल ॲट टाइम टी. ज्याचं डिस्प्लेसमेंट किती एस इज इक्वल टू काय फंक्शन दिलं गिवन मांडतो मी इथे. गिवन एसचं फंक्शन दिलं आपल्याला 5 प्लस 20t मायनस 2t स्क्वेअर. आता डिस्प्लेसमेंट एस दिल्यानंतर आपण पटकन काय विचारलं क्वेश्चनने की फाइंड ऍक्सलरेशन विचारलंय. मग याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टायमिंग टी सोबत आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं. डिस्प्लेसमेंट एसचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ds अपॉन dt म्हणजे किती मिळतं डेरिव्हेटिव्ह, 5चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. 20tचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 20, 2t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे शिफ्ट झाला 22 मायनस 4t. हे डेरिव्हेटिव्ह मला मिळालंय ds बाय dt आणि याचं डेरिव्हेटिव्ह ds बाय dt म्हणजेच काय व्हेलॉसिटी फाइंड केली. पुन्हा एकदा डिफरन्शिएट करा कारण आपलं ऍक्सलरेशन काढायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टायमिंग टी सोबत. व्हीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dv अपॉन dt आणि 20चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4t, मायनस 4tचं डेरिव्हेटिव्ह येणार मायनस 4 आलं बघा. त्यानंतर हे आपलं dv बाय dt म्हणजेच काय असतो आपला ऍक्सलरेशन. मग ऍक्सलरेशनची व्हॅल्यू किती -4 आली आहे. त्यानंतर पुढे चला इथपर्यंत आलो होतो. आता काय करायचं बघा, आपल्याला क्वेश्चनने काय विचारलंय, फाइंड द ऍक्सलरेशन व्हेन द व्हेलॉसिटी इज 0. व्हेलॉसिटी जेव्हा 0 असेल बघा इथं मी म्हणेन व्हेलॉसिटी जेव्हा इफ v इज इक्वल टू 0 दिलाय क्वेश्चन म्हणतो व्हेलॉसिटी जेव्हा 0 होती तेव्हा टायमिंग काय होता. मग टी ची व्हॅल्यू टाका. आपलं v ची व्हॅल्यू काय बघा 20 मायनस 4t इज इक्वल टू 0. मग 20 इज इक्वल टू 4t. मग मला सांगा 4 मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, याचा भाग केला रे 4 ने डिवाइड करा, 4 5 20 म्हणजे जेव्हा टायमिंग 5 आहे म्हणजे व्हेलॉसिटी जेव्हा 0 होती तेव्हा जर टायमिंग किती होता 5 सेकंद. तर या टायमिंगला तुमची व्हेलॉसिटी 0 आहे. मग त्यांनी त्याच टायमिंगला ऍक्सलरेशन विचारलंय. ऍक्सलरेशन बघा किती आपलं -4 आहे. मग आलेली व्हॅल्यू मला सांग, यात जरी पुट केले मी पुट याला हवं तर एक्सलरेशन इक्वेशन 1 म्हणेल, पुट इन इक्वेशन 1, पुट इन इक्वेशन 1. ऍक्सलरेशन मध्ये मी व्हॅल्यू जरी टी ची व्हॅल्यू बघा एक आहे आपल्याकडे -4 आहे, या टी ची व्हॅल्यू मी 5 जरी टाकले तर आन्सर बदलणार आहे का तुमचा, आन्सर चेंज होऊ नाही शकत आहे. आन्सर चेंज नाही पण ऍक्सलरेशन निगेटिव्ह आलं. आज आपण स्टार्ट करूया बघा कशाचे रेट मेजरचे प्रॉब्लेम चालू आहेत. आतापर्यंत आपले ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटची प्रॉब्लेम झाली. आता रेट मेजरची प्रॉब्लेम स्टार्ट केली बघा. आता आपला आज मोठा हाच होता रेट मेजरची प्रॉब्लेम आपले बघायचे आहेत. तो वर्ड प्रॉब्लेम समोर मांडलेले आहेत.
चला बघूया, जेवढे होतील तेवढे मी मांडण्याचा प्रयत्न करेल की कोणताही प्रॉब्लेम आला तर आपल्याला सॉल्व्ह झाला पाहिजे. A spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. रेडियसचा रेट दिलाय बघा, तुम्हाला म्हटलं ना इंक्रीजिंग ऍट द रेट, काय ते रेडियस, मग गिवन म्हणायचं बघा. इथे काय दिलंय तुम्हाला गिवन, तर रेडियसचा रेट दिलाय म्हणजे dr/dt. काय रेट दिलाय रेडियसचा, तर दिलाय 0.02 सेंटीमीटर पर सेकंद. त्यानंतर अजून काय दिलंय बघा, ऍट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया. सरफेस एरियाचा रेट विचारला गेलाय म्हणजे dA/dt विचारला गेलाय. त्यानंतर पुढे व्हेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर, रेडियस तुम्हाला दिलेला आहे 5 सेंटीमीटर आहे. जो डेटा आपल्या समोर आहे मी मांडलेला आहे, बस एरिया फाइंड करायचा आहे. कशाचा एरिया, तर शेप कशाचा आहे बघा, स्पेरिकल सोप बबल म्हणजे स्पेअरचा शेप आहे. मग एरियाचा म्हणजे सरफेस एरियाचा पार्ट आहे. तर इथं सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असतो रे, इथे फॉर्म्युला लिहू आपण, सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बलून. सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बलून. तर स्पेरिकल बलूनचा सरफेस एरिया काय येईल बघा, स्पेरिकल सोप बबल काही जरी असेल तर काय स्पेअर आहे, तर सगळे सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असतो रे, 4πr². आपण सरफेस एरियाला आपण ए मानलं या ठिकाणी, तर ए इज इक्वल टू 4πr². मग एरियाचा रेट विचारलाय, डिफरन्शिएट करा याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टायमिंग टी सोबत डिफरन्शिएट केलं तर सरफेस एरिया एचं डेरिव्हेटिव्ह आलं dA/dt. पुढे 4πr² चा डेरिव्हेटिव्ह, पॉवर बघा 4π कोएफिशियंट ॲज इट इज राहील, फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं r²चं आणि r² डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा 2r × dr/dt. पॉवर पुढे आला, पण विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळे dr/d लिहिणं गरजेचं आहे. पुढे व्हॅल्यू टाका जे माहित आहे, जसं की 4 × 2 8πr dr/dt. ज्याच्या व्हॅल्यूज माहित आहे त्यात पुटअप करा, म्हणजे 8π × रेडियस, r ची व्हॅल्यू आहे बघा आपल्याकडे, r ची व्हॅल्यू 5. त्यानंतर dr/dt ची व्हॅल्यू चेक करा, dr/dt गिवन आहे 0.02, म्हणजे आपलं आन्सर मिळालं 8×5 = 40π × 0.02, म्हणजे आन्सर 40 × 2 0.80π. 0.80 म्हणजेच काय असतं रे, 8 नंतर किती झिरो घ्या काय फरक पडत नाही, सो 0.8 म्हटलं तरी चालेल. 0.8π हा एरियाचा रेट आहे. एरियाचा रेट असतं, त्याचं युनिट काय असतं, युनिट काय दिलेलं होतं, रेडियसचं युनिट काय सेंटीमीटर, मी इथं म्हणू शकता cm² पर सेकंद. हा झाला तुमचा एरियाचा रेट. चला हे फाइंड केला आपण. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम चला बघा, तुमच्यासमोर मी सेकंड प्रॉब्लेम ठेवलाय बघा. याचा कशाचा, रेट मेजरचा. द सरफेस एरिया ऑफ अ स्पेरिकल बलून. स्पेअरचाच प्रॉब्लेम आहे, मॅक्झिमम प्रॉब्लेम स्पेअरवर येणार आहेत. तर स्पेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 2 cm² पर सेकंड. त्याचा एरियाचा रेट दिला बघा, cm² पर सेकंड. युनिटवरून आपण समजून घ्या एरियाचा रेट आहे. मी इथं म्हणेल एरियाचा रेट म्हणजे dA/dt. याची व्हॅल्यू दिली आपल्याला 2 cm² पर सेकंद. ठीक, त्यानंतर अजून काय गिवन आहे बघा, ॲट व्हॉट द रेट द व्हॉल्यूम ऑफ द बलून. व्हॉल्यूमचा रेट विचारला गेलाय म्हणजे dV/dt. व्हॉल्यूमचा रेट विचारला गेलाय. त्यानंतर इज इन्क्रीजिंग व्हेन द रेडियस ऑफ द बलून इज 6 सेंटीमीटर. रेडियस दिलेला आहे बघा तुम्हाला 6 सेंटीमीटर. ज्याच्या व्हॅल्यूज आहे सर्व आपण आपल्यासमोर मी मांडलेले आहेत. आता एरियाचा रेट दिलाय, म्हणजे एरियाच्या रेटवरून आपण रेडियसचा रेट फाइंड करून घ्यायचा असतो. मग ज्याचा रेट दिलाय त्याचा फॉर्म्युला यूज करा. मग एरियाचा रेट म्हणजे सरफेस एरियाचा फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. कशाचा, तर सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बलून म्हणजे स्पेअरचा. सरफेस एरिया फॉर्म्युला काय असतो बघा स्पेअरचा, 4πr². फॉर्म्युला पार्ट पाहिजे आपल्याला. एरियाचा रेट दिलाय, डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट जर केलं तर एरियाचं डेरिव्हेटिव्ह आलं बघा dA/dt. 4πr² डेरिव्हेटिव्ह, r² पॉवर पुढे येईल, 4 × 2 = 8πr डेरिव्हेटिव्ह झालं, पण विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळे r चं डेरिव्हेटिव्ह dr/dt झालं बघा. त्यानंतर पुढे आता ज्या व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे, जसं की dA/dt माहिती आहे, एरियाचं रेट आहे आपल्याकडे 2, ती व्हॅल्यू मी इथं पुट केली. त्यानंतर हा 8πr मल्टिप्लाय लेफ्टला आला डिवाइडला, म्हणजे डिवाइड बाय 8πr इज इक्वल टू dr/dt. हे बघा रेडियसचा रेट निघाला, याला हवं तर इक्वेशन 1 म्हणेल मी.
आणि आता तुम्हाला व्हॉल्यूमचा रेट विचारला होता, तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करा. कशाचा? तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काय असतो रे फॉर्म्युला? तर 4/3 पाय आर क्यूब हा आहे व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला. डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टायमिंग टी सोबत डिफरन्शिएट केलं तर व्हॉल्यूमचं डेरिव्हेटिव्ह dv अपॉन dt 4/3 पाय कोएफिशियंट आहे ते ॲज इट इज येणार. आर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घ्या. आर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय? तर 3r² dr अपॉन dt. या ज्या ज्या व्हॅल्यूज माहिती आहे ते पुटअप करा. हे बघा काय काय कट झालं, 3 कॅन्सल. पुढे 4 पाय r² ॲज इट इज आणि dr अपॉन dt ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे ते व्हॅल्यू ते ठेवून द्या. dr बाय dt होता बघा 2/8 पाय r. इथं मी ठेवला 2/8 पाय r. इथं म्हणू शकता फ्रॉम इक्वेशन 1 वरून ही व्हॅल्यू आम्ही ठेवली. या ठिकाणी काय काय कॅन्सल आउट होईल तर कॅन्सल आउट करा. इथे बघा पहिला पार्ट हे बघा वरचा न्यूमरेटरचा 4 × 2 8 होईल आणि डिनॉमिनेटरचा 8 कट म्हणजे हे 4 × 2 8 पाय आणि हे 8 पाय कट झाले. उरला r² अपॉन r. यामध्ये बघा एक r² आणि डिवाइडचा एक r कट झाला. उरला फक्त आणि फक्त r आणि r ची व्हॅल्यू माहित आहे. रेडियस होती 6 म्हणजे आपलं उत्तरच काय आलंय फक्त 6 सेंटीमीटर. व्हॉल्यूम आहे बघा सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. हा त्याचा व्हॉल्यूमचा रेट आला बघा dv अपॉन dt. असा एवढा इझी असा क्वेश्चन आहे बघा. तरी यात काही शंका असेल काही अडचण येत असेल बघा कोणत्याही प्रॉब्लेममध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवत चला, जेणेकरून मला कळेल की अडचण असेल तर मी त्यात नक्की क्लिअर करेल. त्यामुळे प्रॉपरली समजून घ्या. एक एक पार्ट रेट मेजरचे प्रॉब्लेम सगळ्यात इझी आहेत. मी एक एक मांडायचा प्रयत्न करतोय. व्यवस्थित समजून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा एकदा. हा बोर्डला पण इम्पॉर्टंट पार्ट आहे खूप. चालेल, अजून मी याचा पुढचा एक अजून प्रॉब्लेम आपल्यासमोर लगेच मांडतो. बघा रेट मेजरचा प्रॉब्लेम दुसरा अजून एक मी ठेवलाय बघा. काय दिलाय? लॅडरचा प्रॉब्लेम आहे. लॅडरचा प्रॉब्लेम काय दिलाय बघा. अ लॅडर 10 मीटर लॉंग इज लिनिंग अगेन्स्ट अ वर्टिकल वॉल. एक काम करू ते मी डायग्राम ड्रॉ करतो म्हणजे त्याच थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करेल. हे बघा या ठिकाणी हा आता हे झाले बघा वर्टिकल वॉल. त्यानंतर हे झाले आपले बघा लॅडर. जे काय केली बघा याला आपण नाव देऊ ABC. त्यामध्ये काय होईल तुमचा AB काय वर्टिकल वॉल. ज्या ठिकाणी ही लॅडर जे आहे काय लॅडर म्हणजे आपली शिडी लावलेली आहे आणि या लॅडरची लेंथ दिलेली आहे बघा किती आहे. तर लॅडर ऑफ 10 मीटर लॉंग. लॅडरची लेंथ आहे बघा 10. त्यानंतर अजून काय गिवन आहे बघा. इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम द वर्टिकल वॉल ॲट द रेट ऑफ 1.2 मीटर पर सेकंड. त्यांचं म्हणणं आहे बघा याचा बॉटम ऑफ द लॅडर बघा. आता हा बॉटम ही लॅडर या ठिकाणी लावलेली आहे आणि ही व्हर्टिकल वॉल या ठिकाणावरून इकडे कोणतरी आला आणि शिडी ओढायला लागलं या ठिकाणी अवे फ्रॉम द वॉल म्हणजे ऑपोजिट साईडला. तर तिकडे शिडी ओढायला लागलं. एक काम करू आपण त्या BCची डिस्टन्स जे आहे सपोज मी x मानलं आणि त्याचा रेट दिलाय ओढण्याचा म्हणजे dx अपॉन dt म्हणता येईल तुम्हाला. किती रेटने ओढली जाते शिडी? तर शिडी ओढण्याचा रेट 1.2 मीटर पर सेकंद या रेटने ओढतायत. जसा डेटा गिवन तसं मांडत चाललोय बघा. फाइंड हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन द वॉल व्हेन द बॉटम इज. म्हणजे ऑब्विसली बघा जेव्हा कोणी शिडी इकडे ओढत असेल तर त्याचा टॉप काय होईल खाली घसरत असणार आहे. तर त्या घसरण्याचा रेट विचारलाय. एक काम करू आपण ही जे लॅडर ज्या ठिकाणी त्यांनी ज्या हाईटला लावलेले आहे तिला आपण सपोज y मानूया आणि त्या yचा रेट तुम्हाला विचारलाय म्हणजे काय dy/dt हे विचारलं गेलंय. त्यानंतर पुढे रीड करा अजून काय काय गिवन दिलंय बघा. 6 मीटर अवे फ्रॉम द वॉल काय वेन द बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम द वर्टिकल वॉल. म्हणजे त्याचा जो बॉटम आहे शिडीचा तो 6 मीटर दूर अंतरावर आहे. म्हणजे याची बेसिस व्हॅल्यू तुम्हाला 6 दिलेली आहे 6 मीटर. पण सगळा डेटा तर गिवन आहे. x ची व्हॅल्यू माहिती आहे y माहित नाही. पायथागोरसने y पण माहित करू आपण. मला सांगा जर पायथागोरसने आपण y माहित केला काय होईल बघा. फॉर्म्युला आपला पायथागोरस नुसार काय म्हणून बघा इन ट्रायंगल म्हणतो मी ABC. काय फॉर्म्युला होईल बघा आपला x² + y² इज इक्वल टू 10चा स्क्वेअर. म्हणजे बघा साईडवर x² + y² इक्वल टू 10² कारण राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यानंतर मी यामध्ये याला x² + y² इज इक्वल टू 10चा स्क्वेअर 100 याला आपण इक्वेशन 1 म्हणू. आता काय करा यात एक व्हॅल्यू टाका. x ची व्हॅल्यू टाकूया ही हायपो पण टाकूया म्हणजे आपलं y ची व्हॅल्यू निघून येईल. बघा किती आली तर x ची व्हॅल्यू 6 आहे तर 6चा स्क्वेअर होणार 36. y माहित नाही हा इज इक्वल टू 100.
म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू 100 प्लस 36 राईटला गेला तर मायनस 36 म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू 64. याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर वायची व्हॅल्यू तुमच्या जवळ येईल बघा 8. म्हणजे वायची हाईट पण, ही हाईट किती उंचीवर आहे लॅडर, तर 8 मीटर हाईटवर आहे, ती पण व्हॅल्यू निघाली बघा. वाय पण माहीत झाला. आता तुम्हाला त्याने विचारलंय काय रेटने ती घसरती आहे, घसरण्याचा रेट विचारलाय. पण ठीक आहे, पुन्हा इक्वेशन 1 वर या. नाऊ इन इक्वेशन 1 म्हणा. इक्वेशन 1 काय पहिलं इक्वेशन आपलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100. हे आपलं पायथागोरस नुसार आपण लिहिलेलं इक्वेशन. आता याला डिफरन्शिएट करा म्हणजे आपल्याला रेट माहीत होईल. मग मी याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टायमिंग टी सोबत. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, तर 2x इंटू dx अपॉन dt. टायमिंग नुसार टी ला डिफरन्शिएट करतोय आपण. वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dt. आणि 100चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. आता ज्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे ते पुटअप करा. आता बघा इथं 2 इंटू एक्सची व्हॅल्यू माहिती आहे. एक्स किती तुमचा बघा, एक्सची व्हॅल्यू बघा आता आपण फाइंड केली होती. एक्सची व्हॅल्यू इथंच बघा. चला एक्स किती 6 आहे, व्हॅल्यूज टाका ज्याच्या माहित आहेत. dx अपॉन dt पण माहिती आहे बघा, dx बाय dt 1.2. त्यानंतर प्लस 2 इंटू वायची व्हॅल्यू पण माहित झाली बघा 8 आहे. dy बाय dt त्याचाच तर रेट विचारला, माहित नाही तो शोधू आपण. इज इक्वल टू 0. एक काम करा, नेक्स्ट स्टेप मध्ये ही प्लस ची टर्म आहे, राईटला गेली मायनस, म्हणजे 2 इंटू 6 इंटू 1.2 इज इक्वल टू मायनस होईल बघा 2 इंटू 8 इंटू dy बाय dt. सिम्प्लिफाय करा, वायचा रेट निघून येईल. दोन्ही साईडचे बघा 2 आणि 2 पहिले कॅन्सल झाले. इकडे उरला 6 इंटू 1.2. 6 इंटू 1.2 होईल बघा 12 6 72 म्हणजे 7.2. आणि तिकडनं मायनस 8 मल्टिप्लाय इकडे आले डिवाइडला -8 म्हणजे हे वायचा रेट निघून येतोय आपला. याचा बाकीला बघा dy बाय dt इज इक्वल टू 8 ने डिवाइड करा, 8 9 जा म्हणजे 0.9. निगेटिव्ह का आला, कारण सीडी घसरते आहे, डिक्रीज होण्याचा रेट येतो म्हणजे मीटर पर सेकंद. या रेटनुसार ती शिडीचा जो टॉप आहे, लॅडरचा जो टॉप आहे, टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन. कोणत्या रेटने, -0.9. घसरत असेल, डिक्रीज होत असेल, निगेटिव्ह मध्ये आन्सर असतं. तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं. आणि ही सीडी ओढली जाते म्हणजे काय, ओढण्याचा रेट आहे म्हणजे इन्क्रीज होण्याचा रेट आहे, तर म्हणून तो पॉझिटिव्ह होता, घसरण्याचा रेट निगेटिव्ह झालं. हे असा आपला आन्सर होता. असा एकदम इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. जरी कोणत्या व्हॅल्यू चेंज करून येत असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला पटपट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. असा हा लॅडरचा प्रॉब्लेम तुमच्यावर होता, मी ठेवलाय. चला तर अजून बघूया पुढचा काय प्रॉब्लेम, अजून यावर अजून एखादा प्रॉब्लेम. मांडचा प्रॉब्लेम या रेट मेजरचा एक आपल्यासमोर ठेवलेला आहे. चला तेवढं समजून घेऊया. या ठिकाणी आपला रेट मेजरचे सगळे प्रॉब्लेम क्लिअर झाले. अ मॅन ऑफ अ हाईट 2 मीटर वॉक ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 km/h away from a lamppost of 6 meter high. Find the rate at which the length of the shadow is increasing. म्हणजे काय, आधी समजून घ्या. एक लॅम्पपोस्ट आहे, समजा हा लॅम्पपोस्ट म्हणा, याला आपण नाव देऊया ए आणि बी. ए बी इज अ लॅम्पपोस्ट. आता सपोज मी इथे ड्रॉ करतो प्रॉपरली बघा. आता एक ट्रायंगलच ड्रॉ करू, ट्रायंगलचा शेप असला पाहिजे हा प्रॉपरली. ABC. आता ABC मध्ये ए बी हा तुमचा काय आहे, लॅम्प पोस्ट बघा. लॅम्प पोस्ट त्याची हाईट दिलेली आहे. त्या लॅम्प पोस्ट किती उंचीचा आहे बघा, लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर. हे बघा दिलंय, अवे फ्रॉम लॅम्प मॅन ऑफ हाईट 2 मीटर युनिफॉर्म 6 km/h फ्रॉम अ लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर हाय. 6 मीटर उंची आहे, लॅम्प पोस्ट हाईट 6 मीटर आहे. त्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे बघा, एक व्यक्ती आहे जो काय करू लॅम्प पोस्ट पासून अवे म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला चाललाय, म्हणजे इकडे कुठेतरी चालला असेल. असं समजा इथे या ठिकाणी तो व्यक्ती आहे असं म्हणूया. तर सपोज नाव देऊ आपण DE. मग डी हा तो पर्सन आहे बघा, त्या व्यक्ती आहे जो त्या माणसाबद्दल ते सांगतायत. तर तो मॅन बद्दल बोलतायत. डीची त्याची हाईट पण दिली आहे, तो किती उंचीचा माणूस आहे, 2 मीटर. म्हणजे बघा याची हाईट पण आहे 2 मीटर आहे. पुढे अजून काय सांगतायत बघा, त्याचा बघा चालण्याचा रेट दिलाय बघा, वॉक ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 km/h. म्हणजे इथं बघा तो ह्या ठिकाणी लॅम्प जो आहे, लॅम्प पोस्ट तुमचा या ठिकाणी इथून तिकडे चाललाय, म्हणजे हे BE मधलं डिस्टन्स जे आहे आपल्याला माहित नाही, सपोज x मानू, आणि त्याचा चालण्याचा रेट दिलाय म्हणजे dx अपॉन dt दिलाय. या रेटने त्याचं डिस्टन्स वाढत जाणार आहे. कोणत्या रेटने, तर 6 km/h हा त्याचा रेट आहे चालण्याचा. त्यानंतर पुढे बघा काय विचारलंय तुम्हाला, लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. सिंपल पार्ट आहे. मला सांगा जर या ठिकाणी तो व्यक्ती उभा असेल, लॅम्पपोस्ट या ठिकाणी असेल, तर शॅडो ऑब्विसली त्याची पलीकडे पडणार. पलीकडे म्हणजे कोण, EC. ही EC काय असणार तुमची, शॅडो. आता ती किती आहे माहित नाही, सपोज ती व्हॅल्यू आपण EC ची व्हॅल्यू y मानू, आणि त्याचाच रेट विचारला तुम्हाला. वायचा रेट म्हणजे dy बाय dt.
हा विचारलाय. जसा ज्या रेटने तो चालतोय त्या रेटने ते शॅडो कोणत्या रेटने इन्क्रीज होते तो आपल्याला विचारला गेलाय. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम बघा तुम्ही चेक करा. हा बघा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा पण काय एक राईट अँगल ट्रायंगल आहे. तुम्हाला या ठिकाणी बघा फॉर्म्युला सिमिलॅरिटीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता? तर सगळ्यात मोठा ट्रायंगल कोण? ABC. बघा इन ट्रायंगल मी म्हणेल ABC किंवा ट्रायंगल डायरेक्ट बघा ट्रायंगल ABC. सिमिलर ट्रायंगल कोणता रे? ABC सोबत एक ट्रायंगल सिमिलर झालाय DEC. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल सिमिलर कधी होतात? कोणते ना कोणते टेस्ट त्यात अप्लाय होत असेल. त्यात कोणते टेस्ट नुसार सिमिलर आहेत? तर बघा दोघांचा एक राईट अँगल आहे, दोन्ही सेम आहे आणि ABC चा आणि DEC चा एक C हा कॉमन अँगल आहे दोघांचाही. मग ए टेस्ट नुसार दोन ट्रायंगल सिमिलर झाले. जर ट्रायंगल सिमिलर झाले त्याचे साइड इज ऑल्सो सिमिलर. मग मी इथं म्हणेल बघा AB अपॉन याचा AB असेल याचा D इज इक्वल टू BC अपॉन याचा BC असेल त्याचं कोण होईल रे? DC. बस आपल्यासमोर मी व्हॅल्यू मांडलेल्या आहेत. कोणतं कोणतं घेतलं बघा AB अपॉन DE, AC अपॉन आपलं कोणतं घेतलं BC अपॉन EC घ्यावं लागेल EC. सर आपल्यासमोर मांडले व्हॅल्यूज. जे जे व्हॅल्यूज आहेत पटपट इथे ठेवा. आपल्याला जे आन्सर पाहिजे ते मिळून जाईल. AB ची व्हॅल्यू किती आहे? तर AB बघा 6 मीटर आहे, मग AB 6 आला. DE ची व्हॅल्यू DE आहे बघा आपला 2 आहे, इथे मी 2 घेतो. BC ची व्हॅल्यू BC म्हणजे पूर्णपणे इथे साईडला फाइंड करून ठेवा आधीच कुठेतरी साईडला की BC म्हणजे कोण आहे? तर BE प्लस बघा BC म्हणजे BE प्लस EC. यात व्हॅल्यूज टाका. BE ची व्हॅल्यू आपण X मानली आणि EC ची व्हॅल्यू Y मानली. दोघांची पण व्हॅल्यू माहित नाही आहे म्हणजे BC आपला कोण आहे? X प्लस Y. तर मी मांडेल X प्लस Y. EC किती आहे? EC माहिती बघा Y. झालं. याचं डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 3 जा 6. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. Y इंटू 3 म्हणजे 3Y इज इक्वल टू X प्लस Y. Y प्लस Y लेपला मायनस होईल. 3Y मायनस Y इज इक्वल टू X. 3Y मधून 1Y जर आपण मायनस केला 2Y इज इक्वल टू X. झालंच की मग आता सॉल्व्ह झालं. काय करा? फक्त जे आलंय आपलं त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टायमिंग T सोबत. 2Y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा? 2 dy अपॉन dt. X चा डेरिव्हेटिव्ह काय? dx अपॉन dt. आता ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुटअप करा. 2 dy अपॉन dt. dx अपॉन dt चा रेट किती आहे बघा? इथं 6 आहे. ती व्हॅल्यू पुटअप करा. 6 2 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड म्हणजे 2 ने जर आपण डिवाइड केला तर 2 3 जा 6. मग या रेटनुसार तुमची शॅडो काय होते? इन्क्रीज होते 3 किलोमीटर पर आवर. झालं बघा. शॅडोचा रेट विचारला होता. शॅडोचा रेट किती आलाय? 3 किलोमीटर पर आवर. तर असाही प्रॉब्लेम जरी आले तर यातही काही शंका राहता कामा नये. यात काय प्रॉब्लेम असेल सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. ते आज मी आपल्या या पार्टमध्ये मी काय काय कव्हर केलंय त्यामध्ये तुमचं पूर्ण डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी सगळं कव्हर करून रेट मेजरचे मग सगळे प्रॉब्लेम कव्हर केले. तर चला पुढच्या पार्टमध्ये आपण अप्रॉक्सिमेशन किंवा मॅक्झिमम मिनिममचा पार्ट आपण लवकर घेऊन येऊया. तर चला मागचा पार्ट बघितला असेल बघून घ्या. नंतर हा पार्ट आता अपलोड करतोय हाही बघून घ्याल. त्यानंतर पुढचा पार्ट लवकर अपलोड करेल. एक एक पार्ट बघत राहा आणि आपलं पूर्ण एक एक कन्सेप्ट क्लिअर करत राहा म्हणजे आपल्या बोर्डाची तयारी होत राहील. हे महत्वाचं बघा. चला भेटूया पुढच्या पार्टमध्ये.